अस्वस्थता लपवणारं हे अधिवेशन होतं, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. जेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता. मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल कारण आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता. आता त्यांनी जे म्हटलं होतं की प्रत्येक आराखड्याला 100 दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीस यांच्या सूचना. किती सूचना कोणत्या आराखड्यात दिली कल्पना नाही. कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी करत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा सुरू आहेत, हमीभाव मिळतच नाहीये, हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी झाली, त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील, कापसाची असतील, सोयाबीनची असतील, ही बंद करण्यात आली. वन विभागाने परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं, या सगळ्या 100 दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमक्या आहेत याच्याबद्दल बोलण्यात आलं किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली. त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये. पण 100 दिवसामध्ये काय काय घडलं, काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे. पण एकूण महायुतीचं सत्ता